हाय गाईज. सो खूप दिवसानंतर माझी बहीण माझ्या घरी पुण्याला आली होती. सो मग आम्ही प्लॅन केला कुठेतरी बाहेर जाण्याचा. सो म्हटलं इथे तिथे जाण्यापेक्षा चल तर वेस्टर्न मॉलमध्ये फिरून येऊ. काहीतरी तिला शॉपिंग करायची होती मॅक्स आणि रिलायन्स स्टोअरमधून. तर म्हटलं चल जाऊ. पण शॉपिंग करण्याआधी आम्हाला खूप भयंकर भूक लागली होती. सो आम्ही गेलो डायरेक्टली फूड प्लाझाला. आणि ना मी मध्ये एकदा आली होती माझ्या फ्रेंडसोबत, तेव्हा मी करीम्समधून यांना चिकन प्लॅटर मागवलं होतं. ते मला भयंकर आवडलं होतं. आणि माझं असं होतं का तिलाही तेच खायला द्यावं, म्हणजे तिला आवडतं की नाही बघण्यासाठी. फ्रेंड्स, जर तुम्ही इथे आलात ना तर नक्की फूड प्लाझामधून हे प्लॅटर नक्की मागवा. खरंच खूप छान आहे ना, टेंडरी ज्युसी चिकन लागतं. आणि ऑलमोस्ट मला जवळपास विथ GST ना 400 रुपयाला पडलं. थोडंसं कॉस्टली आहे बट इट्स वर्थ. आणि खरंच खाण्याचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून कळत असेल. चिकन खरंच सॉफ्ट टेंडरी ज्युसी होतं. आणि खाऊन झाल्यानंतर मग आम्ही विंडो शॉपिंग करायला लागलो. आता तुम्ही सांगा मी कुठल्या स्टोअरमध्ये आलेली आहे वेस्टर्नच्या, कमेंट करून नक्की सांगा. आणि रिपब्लिक डेमुळे ना मॉलला खूप छान सजवलं होतं. हे सगळं फिरून झाल्यानंतर ना मग मला पुन्हा भूक लागली. सो गेलो टॅको बेलमध्ये टॅकोज खायला. आणि तिन्हीच ऑर्डर केलं. सो तिन्ही पेरी पेरी फ्राईज, चिकन टॅको आणि ते कॉम्बो जे असतं ना पेप्सी वगैरे जे येतात. मला टॅको बेलमध्ये ना पेरी पेरी फ्राईज खूप आवडतात आणि खरंच टॅको पण खूप छान होता. माझ्या बहिणीबरोबर अखंड टाईम स्पेंड करून ना मला खूप छान वाटलं. कारण खूप दिवसानंतर भेटलो होतं. तसं तर फोनवरती आमचं दररोजचं बोलणं असतंच चालू, बट असं बहीण आली आणि गप्पा टप्पा गॉसिप नाही झाले तर काय मजा. बाय द वे, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? आणि बहिणी बहिणींचा बॉन्ड तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कुठल्या टाईपचे व्हिडिओज बघायचे, कुकिंगचे व्हिडिओज तर मी पोस्ट करत असते, व्लॉग्स पण करत असते आणि रेग्युलरली व्हिडिओज पोस्ट करत असते. प्लीज यार चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा. आणि आजचा दिवस खूप मेमोरेबल होता. खूप छान टाईम स्पेंड केला. थँक्यू फॉर वॉचिंग.